आजच्या भागामध्ये आपण जाणून घेऊयात कुंडलिनी शक्तीचा वापर इतरांसाठी कसा करावा। हा सर्वात धोकादायक भाग आहे। अतिशय सावधतेने आणि बाउंड्रीज ठेवून करायचा। पहिलं म्हणजे तुम्ही हीलर बनत नाही, ऊर्जा स्वतः काम करते। इतरांना मदत करताना तुमची ऊर्जा द्यायची नसते, फक्त प्रार्थना किंवा संकल्प करायचा। उदाहरणार्थ, ज्याला मदत हवी आहे त्याच्या सर्व चांगल्यासाठी ऊर्जा कार्य करावी असे बोलायचे किंवा प्रार्थना करायची। दुसरं म्हणजे हात ठेवणे किंवा टचिंग टाळा। जर तुमची सेन्सिटिव्हिटी खूप जास्त असेल तर इतरांची निगेटिव्ह ऊर्जा लगेच तुमच्यात येऊ शकते। हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे म्हणून सांगते। तर अशा लोकांना टच करायचे टाळा, दुरूनच प्रार्थना करा। तिसरं म्हणजे दुरून मदत करताना फक्त इंटेन्शन वापरा। डोळे बंद करा, स्वतःच्या स्पाईनमधील ऊर्जा स्थिर करा। फक्त 10 ते 15 सेकंद शांत राहून त्या व्यक्तीसाठी शांतीची भावना धरा, हेच पुरे आहे। याच्यापुढे जास्त हस्तक्षेप करायचा नाही। चौथं म्हणजे इतरांवरती ऊर्जा ढकलू नका। तुम्ही जेव्हा जास्त फोकस करता तेव्हा तुमची ऊर्जा तिथे जाऊ शकते, परंतु ते योग्य नाही, फक्त प्रार्थनेपुरतेच। पाचवं म्हणजे लोकांकडून परमिशन घ्या। ज्याला तुम्ही मदत करणार आहात त्याची परमिशन घ्या, अन्यथा तुमच्यावरती कार्मिक लोड येऊ शकतो।